पालघर जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे। गुजरातच्या दिशेने झेपावलेल्या एका खासगी हेलिकॉप्टरला उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाडाचा सामना करावा लागला। हेलिकॉप्टर पालघरच्या आकाशात असताना डॅशबोर्डवर धोक्याचा रेड लाईट चमकला आणि संभाव्य धोका लक्षात घेत वैमानिकाने तात्काळ माघारी फिरण्याचा निर्णय घेतला। मंगळवारी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास हे हेलिकॉप्टर जुहू येथून सुरतच्या दिशेने सरावासाठी निघाले होते। हेलिकॉप्टरमध्ये मुख्य वैमानिक, शिकाऊ वैमानिक, तांत्रिक अभियंता आणि एक कर्मचारी असे एकूण 4 जण होते। सफाळे आणि केळवे रोड दरम्यान हेलिकॉप्टर पोहोचताच इंजिन किंवा तांत्रिक प्रणालीमध्ये बिघाड झाल्याचा संकेत मिळाला। आकाशातच धोका जाणवताच वैमानिकांनी क्षणाचाही विलंब न करता आपत्कालीन लँडिंगचा निर्णय घेतला। खाली दाट वस्ती आणि झाडी असतानाही त्यांनी प्रसंगावधान राखत केळवे रोड येथील विद्या वैभव हायस्कूलचे मोकळे मैदान निवडले। अत्यंत कौशल्याने हेलिकॉप्टर सुरक्षितरित्या मैदानात उतरवण्यात आले। अचानक शाळेच्या मैदानात हेलिकॉप्टर उतरल्याने विद्यार्थ्यांमध्ये आणि स्थानिकांमध्ये काही काळ खळबळ उडाली। मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। वैमानिकांच्या सतर्कतेमुळे एक मोठा विमान अपघात टळला असून या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। द पोलीस न्यूज ब्युरो, पालघर।